हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथं बघू शकता मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची पण बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। ब्लाऊजची उंची 13.5 इंच होती, तर इथं बघा 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे 14.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, इथे तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता। जिथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तर तिथं सुद्धा आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे, म्हणजे आपलं माप चुकणार नाही त्यासाठी। त्याच्यानंतर बघा मुंडा घ्यायचा आहे 6 इंच या पद्धतीने। त्याच्यानंतर तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा, म्हणजे वरती आपण 5.5 इंच शोल्डर घेतलं तर इथं सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडायचा आहे, बघू शकता। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच या पद्धतीने। 9 इंच जिथं येत असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करायचं आहे। पुढे आपण इथं बघा मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, तुम्ही इथं 2 इंच सुद्धा मार्जिन हवं तेवढं इथं घेऊ शकता। आता बघा या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे। टोटल आपलं बघा इथं 9 आणि 1.5 इंच इथं 10.5 इंच झालेलं आहे, तर कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने। आता दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया या पद्धतीने, बघू शकता। त्याच्यानंतर बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला। तर मुंडा इथं बघा पुढचा जो मुंडा आहे तर तो इथं 1 इंच घ्यायचा आहे, पाठीमागचा 1.5 इंच। तर इथं बघा कोपऱ्यावरनं आपल्याला मोजायचं आहे 1.5 इंच आणि पुढचा मुंडा 1 इंच। त्याच्यानंतर लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघा इथं पाठीमागचा मुंडा 1.5 इंच आणि पुढचा मुंडा 1 इंचावरती घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा जेवढा मुंडा घेतलेला असेल तर त्याचे निम्मे घ्यायचं आहे, म्हणजे तिथं मार्किंग करून घ्या, म्हणजे मुंड्याचा शेप द्यायला तुम्हाला सोपं जाणार। तर बघू शकता असं मी या पद्धतीने डोट डोट असे काढून मुंड्याचा शेप देऊन दिला, म्हणजे आपल्याला ते डार्क करायला सोपं जाईल। आणि जिथपर्यंत आपण बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे। तर बघू शकता एकदम प्रॉपर असा सिंपल असा मी तुम्हाला मुंड्याचा आकार इथं देऊन दिलेला आहे। तर आता कटिंग करून घेऊया बघा। तर सर्वात पहिले बघा जी मार्किंग केलेली आहे तर ती सर्वात पहिले आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायला सोपं जाईल। त्याच्यानंतर बघा इथं जो पाठीमागचा मुंडा आहे तर तो सर्वात पहिले कट करून घ्यायचा आहे, कारण बघा आपण पेपर जो आहे तर तो फोल्ड केलेला घेतलेला होता, म्हणजे पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट सोबत आपण इथं कटिंग करणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा जी मार्किंग केलेली आहे सेम त्याच्याच वरती आपल्याला कटिंग करायची आहे। तर पहा मी या पद्धतीने कट करून घेते। सर्वात पहिले व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आता पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे। तर गडारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा गडा 6 इंच, तर या पद्धतीने बघा 6 इंचवरती मार्किंग करून घेतलं। खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर या पद्धतीने बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता हे पॉईंट जे आहे तर ते आपण जोडून घेऊया। आता 2.5 इंच गडारुंदी पुढच्या भागाला घेतली, तर पाठीमागच्या भागाला सुद्धा सेम आपल्याला 2.5 इंच गडारुंदी घ्यायची आहे। पाठीमागचा गडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा गडा मोजलेला होता तिथून खालून वरती मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि सिंपल असा आपल्याला इथं गोल गड्याचा शेप देऊन द्यायचा आहे। आता जी मापं घेतलेली आहे ते लिहून घेऊया। 2.5 इंच गडारुंदी, 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा, पुढचा इथं मुंड्याचा आकार 1 इंचावरती आणि पाठीमागचा 1.5 इंच, छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच आपण इथं मार्जिन घेतलेलं आहे। तर 1.5 आणि 9 इंच इथं 10.5 इंच झालेला आहे। हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। आता त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टी आणि कटोरीची मार्किंग करायची आहे। तर सर्वात पहिले बघा जो पुढचा जो गडा काढलेला आहे तर त्या साईडहून आपल्याला बघा गड्याकडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। या पद्धतीने बघा 2.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं मी 2.5 इंच लिहून घेते। त्याच्यानंतर बघा मुंड्याच्या साईडहून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। तर इथं क्रॉसपट्टी पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे सर्व साईजसाठी कटिंग करताना। आता लाईन आखून घेतलेली आहे आणि कर्व आकार द्यायचा आहे इथं कटोरीचा आपल्याला। त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून जे आपण 2 इंच घेतलेले आहे त्या साईडहून आपल्याला 5 इंचवरती मार्किंग करायचं आहे। लहान साईज असेल तर 4.5 इंच घ्यायचं आहे, तर इथं बघा मी 5 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा सरळ अशी लाईन आखून घेतलेली आहे। आता गड्याच्या तिथं बघा पुढचा जो गडा आखलेला आहे तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं ते, आणि पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे, म्हणजे तुम्हाला मुंड्याचं
तिथं बघा कटोरी काढायला सोपं जाईल. 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या खालूनच थोडीशी मी 2 लाईन सोडून तिरकस लाईन आखून घेतलेली होती. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा 36 साईजचा पॅटर्न रेडी झालेला आहे. तर हवं तर तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. त्याच्यानंतर बघा कटिंग करून घेऊया आपण. तर इथं बघा दोघं पार्ट आपण सेपरेट करून घेऊया सर्वात पहिले. तर या पद्धतीने बघा मी कातरने व्यवस्थित असं दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घेते. तर हे बघा हा पाठीमागचा पार्ट आपला साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले बघा जो पुढचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो सर्वात पहिले आपल्याला कटिंग करायचा आहे. तर पहिले होता तो पाठीमागच्या मुंड्याचा आकार होता त्यासाठी. त्याच्यानंतर बघा मी क्रॉसपट्टी होती तर ती सुद्धा कट करून घेतलेली आहे. पुढचा जो गळा आहे तर त्याच्या इथं बघा मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता गळा आहे तर तो तुम्ही आवडीनुसार लहान मोठा इथं घेऊ शकता. तर 5.5 इंचचा गळा होता म्हणजे मार्जिन आपण इथं 6 इंच घेतलेली आहे. आता इथं बघा बाहीची कटिंग पाहूया आपण. तर इथं बघू शकता एक पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती बघा या साईडला ठेवलेली आहे मी. तर आता इथं बघू शकता 9 इंच छातीच्या चौथा भाग त्याच्यानंतर बघा 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं. तर टोटल आपलं इथं 10.5 इंच झालं होतं. तर मी इथं बाहीची घडी घेताना 1 इंच मायनस करून घेतलं म्हणजे 10.5 मधून 1 इंच मायनस केलं म्हणजे 9.5 इंच इथं बाहीची घडी घेतलेली आहे. आता बाहीची लांबी बघा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता तुम्ही. तर 5 इंच ती इथं बाही लांबी आहे तर मी 6 इंच घेतलेली आहे. तर पहा इथं या पद्धतीने. तर बंद बाजूकडून बाहीची लांबी टाकलेली आहे. तर इथं बघा हे जे माप टाकलं होतं तर ती इथं बाहीची घडी घेतलेली आहे. 10.5 मधून 1 इंच मायनस करून 9.5 इंच बाहीची घडी टाकलेली आहे. 6 इंच बाही लांबी घेतलेली आहे बघा बंद बाजूकडून टाकलेली आहे ते मी या पद्धतीने 6 इंच घेतलं. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी तर वरून इथं बघा ओपन बाजू आहे त्या साईडहून 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर हे मार्किंग आपण 2.5 इंचावरती घेतलेलं आहे. तर जे मार्किंग केलेलं आहे तिथूनच आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर बघा इथं मी 2 इंच मार्किंग केलेलं आहे. तर 2 इंच घेतलं आहे तर ते सर्व साईजसाठी आहे. आता इथं बघू शकता या पद्धतीने आता आपण जी तिरकस लाईन आखलेली आहे तर तिला 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंचाचे. तर बघू शकता मी 3 पॉईंट घेतले. तर बघा पहिला जो पॉईंट घेतलेला आहे त्याला खाली अर्धा इंच आणि पुढचे जे पॉईंट आहे 2 तर त्यानं वरच्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आकार देताना सर्वात पहिले हा आपण पुढचा मुंड्याचा आकार देतोय. तर या पद्धतीने बघा तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही या पद्धतीने बघा पहिले डोट डोट काढा म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सोपं जाईल. आता बघा मी जे मार्किंग केलं होतं सेम त्याच्याचवरती मी इथं डार्क करून घेतली ती लाईन. त्याच्यानंतर बघा जो पाठीमागचा मुंडा आहे तर त्याचा आकार आपण इथं आता काढणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा जो एक पॉईंट बाकी होता आपला तर त्याला लागून आपल्याला या पद्धतीने बघा मार्किंग करायची आहे. तर इथं बघा पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार इथं आपण बाहीला देऊन दिला. त्याच्यानंतर खालच्या साईडला बघा दंडगेरचं माप टाकायचं आहे. इथं मी 6.5 इंच दंडगेर घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे आपण जेवढी ब्लाऊजमध्ये कटिंग करताना घेतलेली होती मार्जिन 1.5 इंच तेवढी मी इथं बाहीमध्ये घेतलेली आहे. तर इथे बघा खाली दंडघेर अधिक आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि शिलाई मार्जिन तुम्ही इथं 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता. तर टोटल इथं बघा 6.5 आणि ते आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा बाहीसुद्धा आपण इथं 36 साईजची काढून घेतलेली आहे. तुम्हाला समजलं नसेल कोणता पार्ट तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बाहीची कटिंग करताना बघा सर्वात पहिले जो आपण पाठीमागचा मुंड्याचा आकार काढलेला आहे तर तो अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे. तर पहा या पद्धतीने जसं मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा जो पुढचा मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तर बाही ओपन करून त्याच्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने तो आकारसुद्धा इथं कटिंग करायचा आहे पुढचा मुंड्याचा. तर या पद्धतीने बघा मी पुढचा मुंड्याचा सुद्धा आकार कटिंग करून घेतला. आता क्रॉसपट्टी बघा आपल्याला वाढीव काढायची आहे. तर एका साईडला 3.5 इंच घेतलेला आहे. आता इथं बघा छातीची घडी आपण 10.5 इंच घेतली होती. तर इथे तुम्ही अर्धा इंच मार्जिन किंवा 1 इंच मार्जिन घेऊ शकता. तर एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंच असं घेऊन आपण इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. तर सर्व साईजसाठी 3.5 आणि 3ची घ्यायची आहे वाढीव क्रॉसपट्टी. तर पहा इथं 3.5 इंच त्या साईडला आणि 3 इंच या साईडला घेतलेलं आहे. तुम्ही इथं बघा या क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा अर्धा इंच किंवा 1 इंचची मार्जिन इथं घेऊ शकता. म्हणजे काय होईल जेव्हा कटोरी आणि ब्लाऊज साईड पार्ट आपण जोडतो क्रॉसपट्टी जोडताना ती कमी पडणार नाही.
आता कटोरी कशी वाढवायची बघा. तर इथं बघू शकता हा आडवा पेपर घेतलेला आहे. तर आडवी मार्किंग आपल्याला गळारुंदीची करायची आहे. म्हणजे 2.5 इंच आपण गळारुंदी घेतली होती ती आणि उभी मार्किंग 1.5 इंच घ्यायची आहे. आता या पद्धतीने बघा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. तर 2.5 इंच आडवी मार्किंग आणि उभी मार्किंग आपल्याला 1.5 इंच करायची आहे. त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला जी 1.5 इंचची मार्किंग केलेली आहे तिथून खाली 5 इंचवरती मार्किंग करायची आहे. आता 5 इंचची मार्किंग आहे, तर तिथून 7 इंचवरती आपल्याला आडवी मार्किंग करायची आहे. म्हणजे आडवी कटोरी आपल्याला इथं 7 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, जे आपण 7 इंच इथं घेतलेलं आहे, म्हणजे लाईन आखलेली आहे, तिचं सेंटर पॉईंट काढायचं आहे. 7च्या निम्मे घ्यायचं आहे बघा. आता वरून बघा, आपल्याला जिथं 8 इंच येईल, तिथपर्यंत ही मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, मी खाली लाईन आखून घेतली, म्हणजे ही मार्किंग वरून तर इथून घेतलेली आहे बघा आपण. तर इथे तुम्हाला डॉट डॉट काढून दाखवते म्हणजे वरून आपण इथं उभी कटोरी मोजलेली आहे म्हणजे 8 इंच घेतलेली आहे. आडवी मार्किंग जेवढी आली असेल त्याच्यात 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे वाढवायचं आहे. आता हा पॉईंट इथं जोडायचा आहे बघा. जिथं आपण गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत. तर बघू शकता कटोरीचा शेप इथं मी या पद्धतीने देऊन दिला. त्याच्यानंतर बघा जो आपण साईड पार्ट पहिले कटिंग केलेला आहे तर तो इथे ठेवायचा आहे बघा. परफेक्ट असा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर बघू शकता इथं साईड पार्ट आणि कटोरी त्याच्यामध्ये अंतर आपल्याला अर्धा इंच जास्त पाहिजे. म्हणजे कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे. तर त्यासाठी इथं बघा मी अर्धा इंच कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता पहिली जी मार्किंग होती तिला क्रॉसची मार्किंग करू म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील. तर ही 36 साईजसाठी कटोरी आहे. तर ही 34 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर ब्लाऊजवरनं जर माप घेतलं असेल तर जेवढी येत असेल त्याच पद्धतीने कटिंग इथं करायची आहे. तर बघा सर्वात पहिले वरचा आकार आहे तर तो मी इथं कट करून घेते. तर ही जी कटोरी आहे तर बघा इथं कस्टमरचं ब्लाऊज होतं त्याच्यावरनं मी माप घेऊन त्याची इथं कटिंग केलेली आहे कटोरीची. तर ते कसं म्हणजे कटोरी कशी मोजायची ब्लाऊजवरनं आणि कटिंग कशी करायची. तर त्याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मध्ये मला नक्की सांगा. तर बघा कटोरीचा जो मधला टक्स आपण घेत असतो तर तो आडवा आपल्याला इथं 1 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंच घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण 36 साईजचा इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.